Hello guys, we are here for a vacation after so long and we wanted to vlog our Manali trip and what all things we do we are going to show in this vlog. So let's get started. मस्त इकडे ग्रीनरी आहे पहाड़ों में and Aditya's outfit of the day एकदम सिंपल अँड स्वीट कारण आज इकडे खूप गरमी आहे गाईज मनालीमध्ये. And here Mansi's outfit of the day. पहाडो मधल्या घरांचं आर्किटेक्चर काय भारी असतं ना, असं आपल्याला कुठेच पुण्यामध्ये बघायला नाही मिळत एवढी ऑथेंटिसिटी. वी आर जस्ट वॉकिंग ऑन द स्ट्रीट्स ऑफ मनाली. आता आम्ही कुठेतरी खायला चाललो आहे कारण आम्ही सकाळी इकडे आलेलो मनालीमध्ये ट्रॅव्हल करून आणि अजून आम्ही काहीच नाही खाल्लं आहे, ब्रेकफास्ट पण नाही केला आहे. सो वी आर सर्चिंग फॉर सम ब्रेकफास्ट. आणि आमच्या हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये ब्रेकफास्ट होता पण तो आम्हाला करायचा नाही. वी वॉन्ट टू एक्सप्लोर. If you're coming here, then Tibetan cuisine is famous over here. We tried thukpa. आता तुम्ही आमची खादाड पणती खादाड गल्ली चालू झालेली आहे आजपासनं. आता तुम्ही बघा काय मज्जा येते. आणि त्या एवढ्या मोठ्या बाऊलच्या सूप नंतर वी हॅव सम बिर्याणी. लहान मुलं किती फिअरलेसली कुत्र्याशी खेळतात हे बघून मला खूपच छान वाटलं. आपण जेव्हा पण काही करायला जातो आपण घाबरतो किंवा आपण हायजेनिक बघतो. आम्हाला बाईक रेंटल हवी होती त्यामुळे आदित्य इथे निगोशिएट करत होता आणि काय काय करू शकतो ह्याचं जरा प्लॅनिंग करत होता. This boy has got a bike on rent finally. आदित्य, माझा लकी कलर पण ग्रे आणि तुला मिळालेली बाईक पण ग्रे. ग्रेश ब्लू आहे पण माझा ग्रे आणि ब्ल्यू दोन्हीही लकी कलर्स आहे आणि व्हाईट पण आहे आणि तेच तुला मिळालं. तुझ्या नशिबी मीच आहे आदित्य जोशी. आम्ही जसं त्या बाईकवरती बसलो, रेंटवर घेतली आणि निघालो आणि इतका जोरात पाऊस चालू झाला आणि जसा पाऊस चालू झाला पूर्णपणे दोघंही आम्ही भिजलोय. आणि तिथला पाऊस कसा होता, एकदम थंड चिल्ड आणि ड्रॉप्सचा साईज पण खूप मोठा असा लागत होता तो, एकदम टपोरे. आणि हेन्स गाईस आता आम्हाला खूप लांब नाही जाता येणार आहे आज बाईकवर कारण खूप जोराचा पाऊस आहे. इफ यू गाईज कॅन सी द रेन्स पूर्ण माउंटेन पूर्ण भरून गेलाय. तर आता आम्ही जवळच जे लोकल साईटसीइंग आहे मनाली मधलं ते आम्ही करणार आहोत. आजच्या डेचा प्लॅन तर हाच आहे. सी यू देन. आम्ही वशिष्ठ टेम्पलमध्ये गेलेलो आणि तिथे चप्पल काढल्यानंतर इतकी थंडी वाजत होती, बापरे. लुक एट द स्नोवी माउंटेन्स, ब्युटिफुल राईट. हे पहिलं आम्ही शिव मंदिर बघितलं होतं. किती सुंदर आणि इंट्रिकेट काम केलंय, खूपच छान वाटलं. आणि ह्या सस्याचं काय आहे, ह्या सस्यासोबत मी मस्त पैकी फोटो काढला. किती गुबगुबीत आहे यार. आदित्य एक मिनिट, तुला त्या गाढवांसोबत फोटो काढायचा आहे का? फ्री आहे. ते तुझे मित्र आहेत, तू काढ. तुझे लहानपणचे मित्र आहेत. मित्रा हाय. हे होतं त्या वशिष्ठ ऋषींचं टेम्पल आणि तिथे एक हॉट वॉटर स्प्रिंग होती, ती मी तुम्हाला दाखवते. त्याच्याच सोबत मी एकदम ओव्हरऑल सगळं कसं आहे एरिया याचा शूट घेतला. ही होती ती हॉट वॉटर स्प्रिंग. खूप जास्त गरम पाणी होतं, तेही नॅचरली. ओके,
नेक्स्ट आम्ही राम मंदिरमध्ये गेलेलो. सगळं वुडन मध्ये कन्स्ट्रक्शन केलंय बघ ना. पूर्वापार पद्धत. आणि त्यात पाणी आणि वूड, बर्फ आणि वूड. आता बर्फ दिसतोय ना. दिसतो पर्वत. हे मंदिर 4000 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. एक वशिष्ठ ऋषींचा इथे आश्रम आहे आणि गरम कुंड पण आहे. असं म्हणतात की लक्ष्मण रामाच्या आज्ञेनुसार इथे ऋषींना शोधायला आले होते अश्वमेध यज्ञासाठी. तेव्हा लक्ष्मणाने बाणातून या उग्र जलाची निर्मिती केली. पण गरम पाणी खतरनाक आहे ना. गाईज, हू नीड्स अ गाईड देन यू हॅव अ हजबंड हू नोज एव्हरीथिंग. त्याला कशाचाही कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याच्याकडे उत्तर असतं. गरम गरम कुल्हडचं आल्मंड मिल्क, बदाम मिल्क. एक ही देतो. कितने को है? आणि आम्ही हे का करतोय माहितीये, कारण आम्हाला सुट्टे हवे. इथे खूप सुट्टे लागतात. तुम्ही जर येणार असाल तर प्लीज 500च्या नोटा, 1000च्या नोटा नको, सुट्टे घेऊन या. आता आम्ही एका ट्रेकला चाललोय जोगिनीला, आणि जिथे मला अजिबात चालायची इच्छा नाहीये, पण ट्रेकर इज नॉट वेटिंग. जोगिनी वॉटरफॉल्सला जाताना तुम्हाला खूप छान रेस्टॉरंट्स, कॅफेज बघायला मिळतील आणि खूप छान क्यूट पण कॅफेज आहेत. तुम्ही नक्की विजिट करा. VIP लोकांसाठी का? आपल्याला कुठे परवडतं? अजून किती राहिला आदित्य? मी पण पहिल्यांदाच आलो. मगाचा जो वॉटरफॉल बघितला तोच आहे ना. इन द फॉरेस्ट अँड माउंटेन्स एनिमल्स डू नॉट लिव्ह ट्रॅश, ह्युमन्स डू. प्लीज बिहेव लाईक ॲनिमल्स. माझी जी झोला पॅन्ट होती ना ती जाम खराब होत होती, म्हणून ती मी वरती फोल्ड केलेली, पण ती टिकली नाही. फायनली विथ लॉट्स अँड लॉट्स ऑफ कष्ट अँड आदित्यचं मोटिवेशन टू मी आम्ही पोचलो जोगिनी वॉटरफॉल्सला. रिटर्न येताना आम्ही एका कॅफेमध्ये मस्तपैकी कॉफी प्यायली आणि काही तिथल्या लोकांसोबत गप्पाटप्पा पण केल्या. आमच्याकडे एक पिल्लूचं बाळ आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काही लोकरीचे आयटम्स बघत होतो. इथे खूप सुंदर आहेत ते. If anyone doesn't know, Aditya is a tabla player, and look where we are. ह्या ड्रमला हॅपी ड्रम म्हणतात, जे लोकली इथे मिळतं. हेच इन्स्ट्रुमेंट आदित्यला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं. Our baby has got a new gift. Let me show you. ज़्यादा होता नहीं, केमिकल मिला के बनाते हैं. बहुत सस्ते प्राइस में हम लोग यही बनाते हैं गांव के लिए. ये लकड़ी से बनाया है. Wow, very nice. View here is amazing. Aesthetic cafes they have. Wow. Oh my goodness. नेहमी 0.5 वरती शूट केल्याने छान शूट आहे. लॉंग वाईड अँगल आहे ना, पण पोर्ट्रेटला नाही चांगलं ते. Zoshi riders everywhere. There is Zoshi. Zoshi रेस्टॉरंट पण दिसलेलं, जोशी रायडर्स पण दिसलेलं. We also went to Hidimba temple and here's the view. आवडले का मोमोज? व्हेज मोमोज आपण खातो ना, स्टीम. इथलं फेमस फूड सिद्धू म्हणून आहे, ते आम्ही ट्राय करत होतो. बघू कशी टेस्ट आहे. गरम आहे हा, सगळी ते चटका बसेल. नाही आवडलं एवढं. ओके आहे. Now we are at Hidimba Devi Temple and look at the vibe over here.
भुट्टा खाता खाता आम्ही दोघं जण मस्तपैकी नेक्स्ट काय करायचं, कसा प्लॅन आउट करायचा ह्याचं सगळ्याचं प्लॅनिंग केलं आणि काय काय खायचं, काय काय करायचं ह्याचं. गाईज, इफ यू रिअली हॅव पेशन्स चालण्याचे तरच तुम्ही हिडिंबा देवीला या, कारण भयंकर चालायला लागतं आणि स्टेप्स खूप हेवी आहेत, त्यामुळे लगेच दम लागतो. तर जे ट्रेकर्स आहेत त्यांना ते सोपं जातं, जे नॉन ट्रेकर्स आहेत त्यांना ते अवघड जातं. इट्स दॅट सिम्पल. पण इथे ते सिद्धू म्हणून एक आहे आणि मोमोज, तर मोमोज व्हेज मोमोज आम्ही खाल्ले. इट वॉज रिअली व्हेरी गुड. पण ते सिद्धू असं ते सॉल्टी टेस्टचं असतं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात. तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स, पीनट पेस्ट वगैरे आवडत असेल आणि सॉल्टी टेस्ट आवडत असेल तर तुम्ही नक्की ते सिद्धू म्हणून आहे ते ट्राय करू शकता. तुम्ही मनालीला ह्याच्या आधी कधी गेला आहात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बिकॉज आय एम हिअर फॉर द फर्स्ट टाईम आणि नेहमी आमची ॲनिव्हर्सरी ही पावसाळ्यात येते, त्यामुळे आयडियली आम्ही पावसाळ्यातच ट्रिप्स करतो आणि त्यामुळे आम्ही पावसात मनालीत आलो आहे. आत्ता जशी संध्याकाळ होत चालली आहे तशी बऱ्यापैकी थंडी वाढत चालली आहे, पण आपले आदित्य साहेब त्यांना तर काय थंडी वाजतच नाही. पण इकडे आल्यानंतर जेव्हा ते बाईकवर बसले तेव्हा त्यांना समजले की अरे इच्छा, मला पण थंडी वाजती आहे. भेळ टाइम. पाणीपुरीपेक्षा भेळ आवडते तुला? आणि बाहेरचं रिस्क नको. अच्छा, बस बस, जास्तच तिखट करतील हा, स्पायसी सांगितलं की. मीडियमच. तुम्ही हिडिंबा देवीला आले तर असं काय काय वेगळं वेगळं आहे. इथे तुम्ही सशासोबत फोटो काढू शकतात, जसे मी पण काढले. आणि इथे गेम्स आहेत, त्यानंतर बरेच फोटोशूट्स पण तुम्ही करू शकता तिकडे. Meanwhile, Aditya was eating bhel. I dressed up in Kashmir ki kali, and then Aditya also dressed up in Kashmir ka kala. And then we had a nice photo shoot. पण यांचं ट्रेडिशनल आउटफिट किती छान आहे ना, एकदम वॉर्म आहे आणि ते स्टाईल पण छान करतात. Look at Aditya's outfit. And look at my outfit. करतात. ह्या प्राण्याचं नाव याक. याक आहे ना? नाही. सो पहिला दिवस मनालीमधला झालेला आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही जोगिनी वॉटरफॉल्स, वशिष्ठ टेम्पल आणि हिडिंबा देवीचं टेम्पल हे सगळ्या गोष्टी आम्ही कवर केल्यात. कॅन यू सी द इव्हनिंग व्ह्यू? मस्त ट्विंकलिंग लाईट्स आणि पहाड. वाव. खूप जास्त खाल्लं आहे त्यामुळे आता भूकच नाही आहे आणि आता खूप उशिरा आम्ही रिसॉर्टवर पोचलो. एकदम गुडूप अंधार झाला आहे. आज खूप मज्जा आली. आम्ही ऑलमोस्ट 12,800 स्टेप्स चाललो, एवढं ट्रेकिंग केलं आहे आणि थंडी फर्स्ट क्लास. तुला कसं वाटलं आज आदित्य? मस्त, एकदम मजा आली. चलो, दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू फॉर वॉचिंग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात जास्त मजेशीर गोष्ट तुम्हाला कुठली वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सी यू टुमॉरो.